मिसिंग लिंक बद्दल बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. बघून घेण्याची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. राम मंदिर चोरीबद्दल बोलणं हा धर्माचा अपमान कसा? राम मंदिरच्या देणगी चोरीवरून राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांची तीव्र नाराजी. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देतायत, त्यामुळे आमचं मन दुखावलं. राऊतांची प्रतिक्रिया. बैठकीसाठी राष्ट्रवादी भवन, वाय.बी. चव्हाण सेंटर ओस पडलं होतं का? राऊतांचा प्रश्न. शरद पवारांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया. भेटीमुळे कुणाच्या पोटात दुखत असेल तर आपला दवाखान्यामध्ये उपचार घ्या. शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला. महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के. कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यात हादरे. वसमत तालुक्यातल्या पांगरा, शिंदे आणि शिर्की परिसरामध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू. संभाजीनगरमध्ये सिगरेटच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या. तर मुंबईतल्या मालाडमध्ये भर दिवसात तरुणीवर हल्ला. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच. जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं. मदतीला पात्र 215 कुटुंबापैकी केवळ 108 कुटुंबांनाच आर्थिक मदत. गतवर्षी मराठवाड्यात 1131 शेतकऱ्यांची आत्महत्या. अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा चिघळला. दोन्ही देशांच्या हवाई हल्ल्यांमुळे युद्धाचं सावट. कच्च्या तेलाच्या किमती $78.80 प्रति बॅरलवर. जागतिक बाजारासह भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणामाची शक्यता. हनीमूनसाठी जोडप्यानं नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये सजवला फर्स्ट AC कोच. कोच सजवण्यावर कारवाई न केल्याने तिकीट तपासणीस निलंबित.